नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाची बातमी. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये संजय राऊत दोषी. माझगाव कोर्टानं 15 दिवसांची कैद संजय राऊत यांना सुनावली होती. संजय राऊतांना 15,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झालाय. 30 दिवसांच्या आत वरच्या कोर्टामध्ये अपील करण्याची मुभा असेल. शौचालय घोटाळ्यामध्ये राऊतांनी खोटे आरोप केल्याचं मेधा सोमय्या यांनी म्हटलं. त्या संदर्भात त्यांनी अब्रू नुकसानीची ही याचिका दाखल केली होती. अब्रू नुकसानीच्या खटल्यात राऊत दोषी. नेमकं प्रकरण काय? मीरा भाईंदर येथील 154 सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली असून त्यातील 16 शौचालय बांधण्याचं कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं. मात्र बनावट कागदपत्र सादर करून 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप राऊत यांनी मेधा यांच्यावर केला होता. त्यानंतर मेधा यांनी राऊत यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी. मात्र काही तासात संजय राऊतांना 15,000च्या जात मुचलक्यावर जामीन. सगळ्या प्रकरणामध्ये घोटाळा झाल्याच्या तक्रारी आमदार, खासदार, महानगरपालिका, विधानसभा सगळ्यांनी केलेल्या आहेत. पण फासावर कोणाला लटकवलं तर संजय राऊतांना, कारण विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत. 1 वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीआधी अशाच प्रकारच्या खटल्यात राहुल गांधींना फासावर लटकवलं. आज संजय राऊतांना फासावर लटकवत आहेत. चॅलेंज करतो उद्धव ठाकरे आणि संजय राऊतला. तुम्ही न्यायाधीश आरती कुलकर्णीवर आरोप करतायत. त्यांनी विधानसभा निवडणूक समोर ठेवून हा निर्णय दिला. मोदीजीचा मुद्दा आणून त्यांनी दिला. त्याच्यामध्ये हिंमत असेल उद्धव ठाकरे आणि संजय राऊत, त्यांनी सुप्रीम कोर्टात जावं. हे सगळं लिहावं. न्यायालयाच्या निर्णयानुसार सिद्ध झालेलं आहे. तर त्यांना काय बोलायचं, त्यांनी काय बोलावं हे मी नाही सांगू शकत. पण माझ्या म्हणजे मी निरपराध आहे आणि ह्याच्यामध्ये मी काही घोटाळा केलेला नाही हे आता न्यायालयाने सिद्ध केल्यामुळे मी अतिशय संतोषी आणि खूप अतिशय आनंदी आहे. न्यायव्यवस्था ही कोणाची तरी रखेल झालेली आहे असं मी म्हणत नाही. अण्णाभाऊ साठेने सांगून ठेवलं आहे. आणि न्यायव्यवस्था ही दबावाखाली आहे. ज्या देशाचे सरन्यायाधीश यांच्या घरी देशाचे प्रधानमंत्री गणपतीला मोदक खायला जातात, त्या देशात आमच्यासारख्या लोकांनी न्यायाची काय अपेक्षा